Hi, this is Ms. Sima Shrikant Mitke from Zenith Career Academy. I must say, I am very fortunate enough to be in Zenith Career Academy, as Zenith Career Academy provides exceptional coaching for NEET, JEE, NATA and BITSAT. So if I have to talk about the teachers out here, I must say they are exceptional and phenomenal in their area. Like if I talk about biology, as I'm a NEET aspirant, I must say that biology carries the highest weightage among the all subjects. So talking about the biology faculty, the faculty out here is exceptional because it teaches you in a friendly approach, right? And talking about physics, as we all know, NEET 2025 has been the toughest paper in the history of NEET. So this academy has helped me to overcome the fear of physics and chemistry. As we all think, chemistry is easy peasy lemon squeezy. So this feeling of mine is also developed by Zenith Career Academy. Thank you so much, Zenith. आता आम्हाला तुमच्या संस्थेच्या कार्यपद्धतीबद्दल थोडंसं जाणून घ्यायला आवडेल. कशा पद्धतीने आपलं वर्किंग असतं आणि ध्येय उद्दिष्टे कशी आहेत तुमची? ओके, आता झेनिथ करिअर अकॅडमी मी तुम्हाला म्हटलं, तुम्हाला डे बोर्डिंग आणि हॉस्टेल अशा दोन्हीही सुविधा उपलब्ध करून देते. हॉस्टेलचा जो दिनक्रम आहे तो थोडासा वेगळा आहे. डे बोर्डिंगचा दिनक्रम साधारण 9 ते 5 असं आपलं टायमिंग आहे. पेठ वडगावच्या साधारण 25 किलोमीटरच्या परिघामध्ये बस सुविधा आपल्याला उपलब्ध करून दिली जाते. 9 ते 4 हे टायमिंग आहे बस सुविधेसाठीचं. 4 ते 5 हे टायमिंग आहे डाऊट सॉल्व्हिंग आणि पर्सनल अटेन्शनचं. म्हणजे त्या विद्यार्थ्याने आम्हाला कनेक्ट होणं अपेक्षित आहे. सकाळी साधारणपणे 8:45 वाजता आपल्या अकॅडमीमध्ये क्लासेस सुरू होतात. अटेंडन्स वगैरे ह्या सगळ्या गोष्टी घेतल्या जातात. मी जसं मगाशी म्हटलं तसं 9 वाजल्यापासून ते 9:10, 9:12 वाजेपर्यंत आपण मेडिटेशन घेतो. त्यानंतर 12:30 वाजेपर्यंत क्लासेस होतात. शक्यतो आम्ही हा प्रयत्न करतो सर की जॉईंट एंट्रन्स एक्झामिनेशन, कॉमन एंट्रन्स टेस्ट म्हणजे सीईटी आणि बोर्ड. आता बोर्ड मध्ये सुद्धा झेनिथ करिअर अकॅडमी 11वी-12वीच्या विद्यार्थ्यांना सीबीएसई बोर्ड पण उपलब्ध करून देते आणि एचएससी बोर्ड पण उपलब्ध करून देते. तर हा जो अभ्यासक्रम आहे हा आम्ही 2 सत्रात डिवाइड करतो. सकाळच्या सत्रामध्ये प्रामुख्याने आम्ही एंट्रन्स परीक्षांची तयारी करून घेतो. दुपारच्या सत्रामध्ये त्याच्याशीच म्हणजे त्या चॅप्टरशी रिलेटेड सीईटी आणि बोर्ड याचे वेगळे लेक्चर्स आपण लावतो. हे सगळे विषय शिकवण्यासाठी त्या पातळीवरचे वेगळे वेगळे टीचर्स आहेत. याच्यातून हे होऊन जाईल, त्याच्यातून ते होऊन जाईल असं आम्ही शक्यतो टाळतो. कारण मी तुम्हाला म्हटलं प्रत्येक विद्यार्थ्याची क्षमता वेगळी वेगळी असते. त्यामुळे ते सेपरेटली व्यवस्थित शिकवलं जातं. दुपारी 12:30 ते 1 लंच ब्रेक आहे. आपल्याकडे मेस फॅसिलिटी सुद्धा उपलब्ध आहे. डॉक्टर सायरस पुनावाला इंटरनॅशनल स्कूल हे जे आपल्या कॅम्पसमधली मुख्य इन्स्टिट्यूट आहे यांनी आपल्याला हॉस्टेल आणि मेसची फॅसिलिटी उपलब्ध करून दिलेली आहे. मेसमध्ये हॉस्टेलच्या विद्यार्थ्यांसाठी व्हेज नॉनव्हेज दोन्ही प्रकारचं जेवण आपण उपलब्ध करून देतो. म्हणजे संध्याकाळच्या डिनरच्या सेक्शन मध्ये. सकाळच्या सत्रामध्ये नाश्ता सकाळी 8:15 ते 8:45च्या दरम्यान असतो. दुपारी 12:30 ते 1च्या दरम्यान आपलं लंच आहे. संध्याकाळी 6 वाजता हॉस्टेलच्या मुलांसाठी चहा आणि स्नॅक्स आहे. रात्री 8:30 ते 9:30 या सत्रामध्ये भोजन व्यवस्था, रात्रीचं भोजन असं स्केड्यूल आहे. 4 वाजेपर्यंत आपण अकॅडमीमध्ये कोचिंग करतो म्हणजे शिकवतो. याच्यामध्ये 1 तास कंपल्सरी डेली प्रॅक्टिस प्रॉब्लेम सॉल्व्हिंग साठी आपण देतो. कारण ह्या परीक्षांचा जो फॉर्मॅट आहे तो सकृत दर्शनी जरी एमसीक्यू वाटला तरी टाईप ऑफ क्वेश्चन्स वेगळे असतात. डिफिकल्टी लेवल वेगळी वेगळी आहे. पेपर पॅटर्न वेगळा वेगळा आहे. त्यामुळे रोज 1 तासाचं आपण प्रॅक्टिस प्रॉब्लेम सॉल्व्हिंग घेतो. 4 वाजता बसने जाणारी मुलं निघून जातात. 4 ते 5 ज्यांना डाऊट आहे ती मुलं थांबतात. मग ती बसने जाणारी असो किंवा हॉस्टेलची असो. 5 ते 6 या वेळेनंतर होल वावर बिलॉंग्स टू हॉस्टेल स्टुडंट्स. सकाळी हॉस्टेलचं रुटीन जर सांगायचं झालं तर या विद्यार्थ्यांना अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने त्यांचं प्लॅनिंग केलेलं आहे.
सोमवार ते शनिवार आपले क्लासेस असतात. सकाळी उशिरात उशिरा म्हणजे 5:45, त्याच्या पुढे नाही. 5:30 ते 5:45च्या दरम्यान सकाळी विद्यार्थी उठतात. आपल्या सकाळची सगळं आन्हिक आवरल्यानंतर 1 तास त्यांना मैदानावर घेऊन गेलं जातं. इन हाऊस किंवा मैदानावरचे जे एक्सरसाइजेस आहेत रोज रोज आहे रोज. म्हणजे फिजिकल एक्सरसाइजच्या वरती आम्ही थोडा भर देतो. स्पोर्ट्स आम्ही कंपल्सरी ठेवतो हॉस्टेलच्या विद्यार्थ्यांना, कारण पुन्हा एकदा मी सांगेन, हॉस्टेलच्या विद्यार्थ्यांना मोबाईल, लॅपटॉप, स्मार्ट वॉच काहीही अलाउड नाही. त्यांच्यासाठी तो सकाळचा 1 तासच हा, त्यांच्यासाठी स्ट्रेस बस्टर ऍक्टिव्हिटी म्हणजे फिजिकल एक्सरसाइज अँड स्पोर्ट्स, नथिंग एल्स. सोमवार ते शनिवार सकाळी 1 तास स्पोर्ट्स असतात. त्यानंतर त्यांनी हॉस्टेलच्या एका रूम मध्ये, डॉर्म म्हणतो आपण त्यांना, त्यामध्ये 8 विद्यार्थी राहतात. त्यांना सगळ्या त्याची फुल प्रायव्हसी मेंटेन केली जाते. पण हॉस्टेलमध्ये कोणत्याही प्रकारचे कड्या, कुलप, कोयंडे लावलेले नाहीत. कुठल्याच नाही, अजिबात नाही. हे संपूर्ण कॅम्पस आमचा सीसीटीव्ही सर्व्हेलन्स मध्ये आहे. आमच्या ज्या चेअरपर्सन मॅडम आहेत विद्याताई पोळ मॅडम, आणि आमचे जे प्रेसिडेंट आहेत रिटायर्ड IPS ऑफिसर गुलाबराव पोळ सर, यांच्याकडे हे 24/7 कॅमेराचा ऍक्सेस आहे. सतत मोठ्या स्क्रीनवरती हे सगळं चालू असतं. आणि विद्यार्थ्याची प्रायव्हसी ऍज वेल ऍज सिक्युरिटी जपण्यासाठी आम्ही हॉस्टेलमध्ये कोणत्याही प्रकारचे कडी, कोयंडे, दरवाजे काहीही ठेवलेले नाही. थोडस माल प्रॅक्टिसेस टाळायच्या दृष्टिकोनातून आम्ही ही सुरक्षिततेची व्यवस्था केली आहे. आणि त्यांच्या बरोबर 24/7 आमचे स्टाफ मेंबर हजर असतात हॉस्टेलमध्ये. हो. ते त्यांची फॅमिली लांब ठेवून फक्त विद्यार्थ्यांसाठी 100% डेडिकेटेड असतात सर. 100%. हो, म्हणजे विद्यार्थ्याला जसं पालक घरी उठवतात त्या पद्धतीने आम्ही 5:30 वाजता त्यांचे पालक होता 2 वर्षासाठी. बरोबर. उठल्या विद्यार्थ्यांना दूध दिलं जातं, मॉर्निंग मिल्क दिलं जातं, मग फिजिकल एक्सरसाइज, मग आवरायचं, मग नाश्त्याला खाली यायचं. नाश्त्यामध्ये पण तुम्हाला सांगते, वडापाव पासून इडली सांबार, मॅगी, नूडल्स, विशिबिळी राईस पासून सगळे नॉर्थ इंडियन आणि साऊथ इंडियन पदार्थ दिले जातात. सगळं चांगलं प्रोव्हाइड केलं जातं. चांगलं म्हणजे 100% ऑर्गॅनिक सर, 100% ऑर्गॅनिक. आता जे दूध दिलं जातं विद्यार्थ्यांना, त्यांच्या चेअरपर्सन मॅडमनी गीर गाई पाळलेल्या आहेत, त्यांचंच दूध येतं. त्यामुळे खाण्यापिण्याचे भरपूर लाभ आहेत आमच्याकडे. आपली मुलं समजून अगदी बरोबर. खूप मोठी गोष्ट आहे, कारण मेस मधून पैसा कसा मिळवायचा हेतू खूप जण करतात, पण तुम्ही इथं सगळं बेस्ट क्वालिटी प्रोव्हाइड करण्याचा 100% अगदी 100%. अभिनंदन मॅडम त्यासाठी. थँक्यू सो मच. आणि 9 ते 5 मग हे विद्यार्थी डे बोर्डिंगच्या विद्यार्थ्यांबरोबर सोबत असतात. 5 नंतर त्यांना परत 1 तासाचा वेळ फ्री दिला जातो. 5 ते 6 मध्ये ते विश्रांती घेऊ शकतात, ते स्पोर्ट्सला जाऊ शकतात, डाऊट सॉल्व्हिंग एक्सटेंड करू शकतात, टीचरांबरोबर थोडासा टाइम स्पेंड करू शकतात, रिलॅक्स 1 तास बसू शकतात. अगदी. 6 नंतर परत त्यांना चहा नाश्ता दिला जातो संध्याकाळी पुन्हा. येस, संध्याकाळी चहा नाश्ता झाला की 6:30 वाजल्यापासून 8:30 वाजेपर्यंत सेल्फ स्टडी, पण तो सुपरवाइज्ड असतो. म्हणजे कोणतरी बसलंय पुस्तक घेऊन करताय नाही करताय असं नाही. दे हॅव टू मेंटेन द रेकॉर्ड की व्हॉट आय रेड, व्हॉट आय रोट, हे त्यांना मेंटेन ठेवावं लागतं. की तुम्ही अभ्यास करताय का नाही हे आम्हाला कसं कळणार. पुस्तक समोर ठेवलं म्हणजे अभ्यास होत नाही. मग 8:30 ते 9:30 त्यांचं रात्रीचं जेवण. याच्यामध्ये बुधवारी, रविवारी नॉनव्हेज असतं आणि अनलिमिटेड नॉनव्हेज आहे. हो का? अनलिमिटेड? कारण आपण कोल्हापुरात आहे सगळे अनलिमिटेड. अगदी. रविवारी मात्र आम्ही थोडस त्यांना लिनियन्सी देतो. 7-7:30 पर्यंत उठले तरी चालेल. बरोबर. आणि स्वतःच्या ग्रूमिंग साठी मग त्यांना संडेला आम्ही थोडासा टाइम देतो. म्हणजे संडेला स्ट्रेस नाहीये? नाहीये. संडेला एकच पण पाहिजे लांब. हो. बरोबर. 1 आठवड्यातनं किंवा 15 दिवसातनं एकदा फोन कॉल आम्ही अलाउड करतो. प्री परमिशनने पालक. म्हणजे असं डेली बेसिसवर नाही. डेली बेसिसवरती कसं होतं, तू खाल्लास का जेवलास का, ह्याच्या पलीकडे काही जात नाही. किंवा पालकांचा तिसरा प्रश्न म्हणजे अभ्यास करतोयस ना. मग काही वेळेला त्या विद्यार्थ्यांना स्ट्रेस येतो. आणि
एक 2 आठवड्यांनी बोलायला दिल्यानंतर कसं बोलण्यासारखं पण विषय पण जवळ असतात काही. अगदी बरोबर आहे, बरोबर, अगदी बरोबर. बरोबर आहे. नक्कीच अतिशय सुंदर पद्धतीनं तुमचं वर्किंग आहे. येस सर. मी तेच म्हणेन की विद्यार्थ्यांना तुमच्या इथे ऍडमिशन का घ्यावं हे तुम्ही तुमच्या पद्धतीने एकदा सांगावं. इतकं सर्व तुम्ही सांगितलंच आहे, येस येस. पण तरी काय हा मेन तुमचा युएसबी आहे त्याच्यावर त्यांनी काय ऍडमिशन करावं ते तुम्ही सांगा. सर्वात महत्वाची गोष्ट लिमिटेड ऍडमिशन्सच आम्ही देतो. मी जसं तुम्हाला सांगितलं की इथे ऍडमिशन घेतलेल्या प्रत्येक विद्यार्थ्याची जबाबदारी आम्ही घेतो सर. बरोबर. हा म्हणजे डे बोर्डिंगचा विद्यार्थी 5 नंतर घरी जातो, परंतु तो 5 नंतर काय करतो काय नाही हे आम्हाला थोडंसं जर पालकांनी अपडेट ठेवलं तर आम्ही त्याचा डेली अभ्यासाचं शेड्यूल करण्यापासून त्याचा फॉलो घेण्यापर्यंत सगळ्या गोष्टी घेतो. बरोबर. आणि ऍज अ करिअर काउन्सिलर म्हणून मी एवढंच हायलाईट करेन की अगदी शेवटचा विद्यार्थी सुद्धा जोपर्यंत योग्य कॉलेजमध्ये प्रवेश घेत नाही तोपर्यंत आम्ही त्याचा आणि त्याच्या पालकांचा हात सोडत नाही. त्यामुळं सुसज्ज क्लासरूम तर आहेत, अत्यंत वेटरन टीचर्स आहेत, म्हणजे सब्जेक्ट एक्सपर्ट आहेत, ते सगळीकडेच असतात, हो. ते काही वेगळं नाही. परंतु तुमच्या आतमधला स्पार्क बाहेर काढून जास्तीत जास्त चांगल्या ठिकाणी तुम्हाला जोपर्यंत प्रवेश मिळत नाही तोपर्यंत झेनिथ करिअर अकॅडमी तुम्हाला एकटं सोडत नाही. हाच मला वाटतं आमचा युएसपी आहे. बरोबर. परीक्षा संपल्यानंतर तुम्ही काय करता ह्याच्याशी फारसं कुणाला देणं घेणं नसतं, पण मी असं म्हणेन झेनिथ करिअर अकॅडमी एग्जाम के साथ भी और रिझल्ट के बाद भी असं मी म्हणेन. त्यामुळे हा मुलाला मुद्दा आहे. सक्सेस मिळेपर्यंत तुम्ही अगदी सोडता. 100%. बरं. हे तर झालं आता आपल्या याच्याबद्दल. आता मी तुम्हाला थोडंसं असं विचारेन की टेक्नॉलॉजीचा वापर वाढला आहे, टेक्नॉलॉजीचं प्रमाण वाढलेलं आहे, याचा फायदा होतोय की तोटा होतोय आणि तो कशा पद्धतीने आपण बघितला पाहिजे. कारण टेक्नॉलॉजी म्हणजे फक्त मोबाईल नाही आहे. नाहीये बरोबर. टेक्नॉलॉजी हा मोबाईल हा त्यातला एक पार्ट आहे. बरोबर. पण टेक्नॉलॉजीचं युग म्हटलं जातं आजकाल आपल्याला. त्याच्याकडे तुम्ही पोरांना कुठल्या दृष्टिकोनातून बघायला लावता? टेक्नॉलॉजी इज अनअवॉइडेबल. बरोबर ना. टाळा, वापरू नका हे सांगणं म्हणजे अगदीच ग्राम्य होईल. हो. म्हणजे हे शक्यच नाही. शक्य नाही. टेक्नॉलॉजीचा वापर हा जेवणातल्या मिठासारखा पाहिजे. चविष्ट होण्यासाठी जेवढं गरजेचं आहे, सक्सेसफुल होण्यासाठी जेवढं आवश्यक आहे तेवढं वापरायचंच. अरे वा, किती जास्त झालं तरी विष, नाही खाल्लं तर अळणी. बरोबर. त्यामुळे टेक्नॉलॉजी इज लाईक अ सॉल्ट इन युअर प्लेट असं मला प्रामाणिकपणे वाटतं. याचं मी तुम्हाला एक छोटस आमच्या अकॅडमीचं उदाहरण देते. आता जरी आमच्या विद्यार्थ्यांना मोबाईल, कम्प्युटर ह्याचा कोणताही ऍक्सेस नसला तरी आम्हाला हे माहिती आहे की जॉईंट एंट्रन्स एक्झामिनेशन ही ऑनलाईन परीक्षा आहे. त्यामुळे आम्ही आमची जी कॉम्प्युटर लॅब आहे त्या कॉम्प्युटर लॅब मध्ये जवळजवळ ही मॉक टेस्ट 4 वेळा विद्यार्थ्यांना देण्याची सोय केली. बरोबर. म्हणजे तुम्हाला 2 वर्ष त्याच्यासाठी घालवायची गरज नाही. तुम्ही संपूर्ण तयारी करा आणि मग समोर कॉम्प्युटरच्या बसा. साधारण कसं असतं, काय करावं लागतं, काय नियम पाळायचे एवढं तुम्हाला कळलं की तुम्ही परीक्षा उत्तम देणारच. कारण तुमचा पाया ऑलरेडी मजबूत झालेला आहे. फक्त ती फॉर्मॅलिटी आहे. त्यामुळे फॉर्मॅलिटी पुरता आम्ही टेक्नॉलॉजीचा ऍक्सेस त्यांना डेफिनेटली दिला. प्रोजेक्टर बेस्ड क्लासरूम आहे. जिथे जेव्हा जेव्हा गरज आहे तिथे आम्ही प्रोजेक्टर डेफिनेटली वापरतो, बट त्याचं मॉनिटरिंग करतो काय चाललंय. येस. हॉस्टेलच्या विद्यार्थ्यांना आम्ही महिन्यातून एकदा जी काही मूवी ट्रेंडिंग आहे ती सुद्धा दाखवतो. म्हणजे तुम्ही कारण एंटरटेनमेंटचा त्यांना सुद्धा हक्क आहे आणि गरज आहे. त्यामुळे हे तर आम्ही करतो. याच्याही पुढे जाऊन एक प्रकल्प आम्ही राबवणार आहोत. तो म्हणजे असा, जर आज तुम्ही डोळे उघडे ठेवून बघितलं तर शासनाने एंटरप्रेनरशिपसाठी आणि स्टार्टअप साठी खूप मोठ्या प्रमाणामध्ये सुरुवात केलेली आहे. परंतु ती आपल्या भागातल्या किंवा थोडस रिमोट एरियाज मध्ये म्हणावी तशी पोचलेली नाही. आणि याच्यामध्ये आपण दुर्लक्षित केलेला मुद्दा असा आहे किंवा आपणच लक्ष्मण रेषा कारण नसताना घातली आहे की अजून तुझं वय नाही. बरोबर. 16व्या वर्षी सुद्धा मुंबई, कलकत्ता, बेंगलोर, दिल्ली सारख्या ठिकाणी शालेय कॉलेजातली मुलं, शालेय टप्प्यातली मुलं ऍप तयार करतायत, ऑनलाईन बिझनेस डेव्हलप करतायत.
मग तुम्ही जर टेक्नॉलॉजीचा वापर करायचाच आहे तर तो आम्ही आमच्या विद्यार्थ्यांना शास्त्रशुद्ध पद्धतीने शिकवणार आहोत. बरोबर. तुमच्या साध्यात साध्या आयडियापासून तुम्ही स्वतःचा उद्योग कसा तयार करू शकाल या संदर्भातली एक कार्यशाळा आम्ही घेतलेली आहे सर. बर. 45 दिवसाचा कोर्स त्याच्यावरती आम्ही काम करत आहोत. या 45 दिवसांमध्ये तुमच्या मनातली कोणतीही आयडिया, अगदी छोट्यात छोटी आयडिया, त्याच्यापासून तुम्ही स्टार्टअप तयार करेपर्यंत काय टप्पे आहेत हे आम्ही 12वी झाल्यानंतर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणार आहोत. आहे ना तुमच्याकडे वेळ, आहे ना मोबाईल हातात, मग मिळवा पैसा योग्य मार्गाने. अरे वा, टेक्नॉलॉजीचा वापर हा आपल्या कल्याणासाठी प्रत्येकाने करून घ्यायलाच हवा पाहिजे. बरोबर. नक्कीच मॅडम. आता मला एक असा प्रश्न विचारायचा आहे जो प्रत्येक शिक्षकाला लागलेली हुरहुर आहे ती म्हणजे कोरोना. कोरोना पूर्वीचे विद्यार्थी आणि कोरोना नंतरचे विद्यार्थी यात जमीन आसमानचा फरक झालेला आहे असं प्रत्येक शिक्षकाला वाटते. बरोबर आहे. त्याचा परिणाम काय झालाय? कारण आज मी जे बघतोय अगदी मुलांना लिहिता वाचण्यापासूनचे प्रॉब्लेम सुरू झालेले आहेत, ते तुम्ही कसं बघता? करोनाचा फायदा म्हणाल तर 100% खूप छान झाला सर. बर. आणि म्हणाल तर काही म्हणजे विशिष्ट भागामध्ये किंवा विशिष्ट प्रवर्गासाठी तोटा झाला. बर. असं दोन्ही आहे. म्हणजे कोणत्याही नाण्याला दोन बाजू असतात. 100%. कोणीही एकदम चांगलंही नाही आणि कुणी एकदम वाईटही नाही. हे आहे तुमचा वापरण्याचा आणि बघण्याचा दृष्टिकोन. आता मला सांगा, कोविड मध्येच आपण घर बसल्या सगळ्या जगापर्यंत पोहोचू शकलो. ऑनलाईन प्लॅटफॉर्म्स आले, झूम आलं, गुगल मीट आली आणि अनेक गोष्टी चालू राहिल्या. कित्येक IT इंडस्ट्री मधल्या लोकांना आपल्या घरी राहून काम करायची संधी मिळाली. तो एक कामाचा पॅटर्न तयार झाला, अजूनही चालू आहे. त्यामुळे घर बसल्या मोठ्या मोठ्या कंपन्यांना चांगले चांगले आउटपुट मिळायला लागले. माझ्या मुलीचंच मी तुम्हाला उदाहरण देईन याच्यामध्ये. तिचं इंजिनिअरिंगचं 3रं-4थं वर्ष असताना कोविड आला होता. कॉलेज बंद होतं तरी सुद्धा तिने त्याचा वापर परदेशातल्या शिक्षणासाठी आवश्यक असणाऱ्या ज्या परीक्षा आहेत, म्हणजे GRE असेल, TOEFL आहे, त्याचा ऑनलाईन पद्धतीने तिने अभ्यास केला. त्या दोन्हीही परीक्षांमध्ये अत्यंत उत्कृष्ट यश मिळवलं आणि जवळजवळ $10,000 स्कॉलरशिप मिळवून ती परदेशात गेली. मग त्याच्यामध्ये करोना हे शाप आहे असं मी कसं म्हणेन बरं? बरोबर की. तिने त्या गोष्टीचा वापर किंवा तिच्यासारख्या असंख्य विद्यार्थ्यांनी त्याचा वापर आपल्या भल्यासाठी, आपल्या चांगल्यासाठी आणि आपल्या ब्राईट फ्युचरसाठी करून घेतला. जे जसा वापर करतो त्याच्यावरती आहे. थोडंसं शालेय मुलांचं काय झालं, 5वी ते 8वीतली मुलं वय आडनिड, बरोबर, इंटरनेट फॅसिलिटी आहे नाही आहे, आई वडील त्यांना लागणारं ऑनलाईन, या सगळ्या ह्याच्यामध्ये साधनांची कमतरता, इंटरनेट कनेक्टिव्हिटी, यामुळे कदाचित ती त्यावेळेला योग्य शिक्षण नाही घेऊ शकली. याच्यामध्ये दोष कुणाचाच नाहीये, दोष सिच्युएशनचा आहे. आता आपल्याला काय करायचं आहे की इन द प्रेझेंट मोमेंट व्हॉट इज द बेस्ट थिंग वी कॅन डू फॉर दोज स्टुडंट्स, दॅट वी हॅव टू सी सर. बरोबर. आता विद्यार्थ्यांनी किंवा पालकांनी किंवा आपल्यासारख्या एज्युकेटर्सनी मागचं झालेलं रडत बसण्यापेक्षा त्या विद्यार्थ्यांना पुढे आपण चांगलं कसं देऊ शकतो हा विचार प्रामुख्याने करणं गरजेचं आहे. पॉझिटिव्ह राहील. येस, ऍब्सोल्युटली. बरोबर. नक्कीच मॅडम. सोबतच मला विचारायचं की आता याच अनुषंगानं आजकालची मुलं परिस्थितीचा परिणाम त्यांच्यावर खूप होतोय. जे बघतात, जे समोर दिसतं त्याच्याप्रमाणे व्यसनाधीनता वाढलेली आहे. तरी आदर्श कोणाला नेमत आहे, ह्या सगळ्यांचा त्यांच्यावर परिणाम होतोय, खूप मोठा परिणाम. बरोबर. त्याचं टॅकल कसं करू शकता, म्हणजे आपण कसं करू शकतो शिक्षण संस्था म्हणून? कारण मी बघतोय आजकाल OTT बघण्याचं प्रमाण वाढलेलं आहे, रील्स बघण्याचं प्रमाण वाढलेलं आहे, युट्यूब चॅनेल्सच्या दृष्टीनं पैसा मिळेल असा शॉर्टकट नेमण्याचा प्रकार वाढलेला आहे. मग कुणाचा आदर्श नेमका मुलांनी ठेवला पाहिजे आणि तो कसा पालकांनी, शिक्षकांनी त्याच्यावर रुजवला पाहिजे, या संदर्भात थोडं तुम्ही बोलावं. बरोबर आहे. आता अगदी छोटंसं उदाहरण मी सांगेन, तुम्हाला पटेल बघा. छोटंसं बाळ असतं, एकदम छोटं बाळ असतं. आजचे आई वडील हे ऑक्युपाईड आहेत, आज न्यूक्लिअर फॅमिली सिस्टम आहे आपल्याकडे, त्यामुळे त्यांचं काम आहे किंवा बाकीच्या जबाबदाऱ्या पार पडत असताना ते मूल शांत बसावं म्हणून आपण त्याच्या हातात काय देतो? मोबाईल देतो. शांत बसला,
अर्धा तास मी माझं करून घेतो काम करून घेतो आटपून म्हणजे घेतात. कोणाचाच मी परत एकदा हायलाइट हेच करेन की परिस्थितीच अशी आहे की बरोबर. तुम्ही ह्यातलं काहीही पूर्वी बदलू आजा शकत जी नाही. असायची हा, खेळायचं, हा, हे करायचं. बरोबर आहे, आज मी दोन, बरोबर आहे. आपण दोन आपली दोन. अगदी बरोबर आहे, अगदी बरोबर आहे. बरोबर. आणि त्या ह्याच्यामध्ये मग त्याच्या हातात तेवढ्या पुरता मोबाईल देऊन 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 तो कधी त्याचा तिसरा हात होतो हे आपल्याला कळत नाही. हो हो आणि मग जेव्हा आपल्याला आवश्यकता असते त्यावेळेला आपण म्हणतो आता तो मोबाईल ठेव. बरोबर. ओके, मी तर काउन्सिलर म्हणून असं म्हणेल तो मोबाईल ठेवतोय. तुम्ही त्याला ऑप्शन दुसरा काय देताय त्याची वेळ घालवायला? काय आहे का तुमच्याकडे ऑप्शन्स? नाही, मला आता माहिती आहे की तू फक्त मोबाईल आता वापरायचा नाही. ओके, नाही वापरत काय म्हणजे करणार? मग काय करू? बरोबर की. मग तुम्ही काय कॅरम खेळायला बसताय का त्याच्याबरोबर? नाही. चल आपण आज गप्पा मारूया. नाही. चल आपण आज मार्केटमध्ये अर्धा तास अशीच चक्कर मारून येऊया. चल मी तुला माझ्या लहानपणाच्या काही गोष्टी सांगते. चल आपण मस्त टाइमपास करूया. आज आपण वरती जाऊया, टेरेसवर जाऊया, किंवा आज आपण बाहेर अंगणात बसूया, किंवा आज ठेवून दे तुझं पुस्तक, आपण फक्त बोलूया. असं किती घरांमध्ये होतं मला सांगा? नाहीच की. होत नाहीये सर, होत नाहीये. माझी फक्त एवढीच तुला हे आहे, काय म्हणतो आपण त्याला, माझी इच्छा एवढीच आहे की आता मोबाईल ठेव म्हणजे ठेव. बाकी काही नाही. पण पुढे काय करू, मग मी काय करू, या प्रश्नाचं उत्तर जेव्हा पालक देतील ना, तुम्हाला मुलं सांगतील की आई आता मोबाईल ठेव, मला तुझ्याशी बोलायचंय. बरोबर. आणि सांगतात, प्रयत्न करतात. ज्यावेळी पालक टाळायला लागतात त्यावेळी त्यांनी दुसरा ऑप्शन. ऍब्सोल्युटली. आज प्रत्येकाला आपलं बोलणं अनकंडिशनली ऐकून घ्यायला कुणीतरी पाहिजे. हो, आणि मुलांना तर खूप असतं. खूपच पाहिजे आणि सर. जा बस जा, पालक जे रिएक्शन देतात, त्यांचा स्ट्रेस असेल, सगळ्या त्यांच्या असू शकतं. त्या मुलाला त्यावेळी आई किंवा वडिलांची गरज असते, हे पाहिजे. पालकांनी समजून घेतलं पाहिजे. करेक्ट. त्यासाठीच आता जेव्हा आपण इमोशनल हिलिंग, मेंटल हिलिंग किंवा मेडिटेशन अशा जेव्हा नवीन नवीन संकल्पना येत आहेत, त्याच्यामध्ये एक शब्द तुम्ही आता प्रामुख्याने ऐकत असाल, डिजिटल डिटॉक्स. बरोबर. डिजिटल डिटॉक्स याचा अर्थ तुम्ही सुरुवात अशी करा की दिवसातला 1 तास तरी मी कोणत्याही प्रकारच्या गॅजेटला हात लावणार नाही. ही वेळ आली आता. आलेली आहे. आणि बरोबर. मी तुम्हाला अगदी प्राऊडली सांगते सर, आमच्या ज्या चेअरपर्सन मॅडम आहेत, विद्या गुलाबराव पोळ, सध्या त्या महिला नगराध्यक्ष आहेत वडगावच्या आणि लोकनियुक्त नगराध्यक्ष आहेत. त्यांनी हा उपक्रम वडगावमध्ये राबवलेला आहे. एका ठराविक वेळेला सायरनच वाजतो. त्या सायरन वाजल्यानंतर प्रत्येकाने आपापला मोबाईल बाजूला ठेवायचा. एक अर्धा तास, 1 तासानंतर परत तो सायरन वाजतो. तुम्ही तुमच्या सगळ्या ऑनलाईन गोष्टी करू शकता. 1 तास. मग त्या 1 तासामध्ये करायचं काय, तर चला बाबा बोलूया. आता काय बसलाच आहे समोर तर गप्पा मारू. आता काय आहे तर चला बाबा सगळं जेवण तयार आहे, एकत्र जेवू. त्यामुळे ही पूर्वीची संस्कृती आणि हा पूर्वीचा आपुलकी होते. हा बरोबर आहे. आज तुम्ही जेवायला बसा, प्रत्येक जण आपापले वेगळे मोबाईल बघत असतो. आज तुम्ही कितीतरी रील असे बघता की त्याच्यामध्ये ते एक मध्ये असा टब ठेवलेला असतो, त्याच्यामध्ये जे मोबाईल टाकल्याशिवाय तुम्हाला जेवणच मिळत नाही. बरोबर. आज अशी काही हॉटेल्स आहेत की तुम्ही न मोबाईल वापरता जेवला तर ते तुम्हाला 10% डिस्काउंट देतात. बरोबर. म्हणजे ह्या उपाययोजना करायची वेळ आलेली आहे. डिजिटल डिटॉक्स इज द नीड ऑफ टाइम. बरोबर. टाळायचं पण नाही आणि जास्त करायचं पण नाही. अगदी एक मध्यम मार्ग पाळणं सगळ्यांसाठीच गरजेचं आहे. विद्यार्थी असो, पालक असो, शिक्षक असो का संस्था चालक असो. बरोबर. मला तर मॅडम असं वाटतं खरं तरी आई वडील फोन वापरतात म्हणूनच मुलगा वापरतो. हो बरोबर आहे. आई वडिलांना माझ्यापेक्षा जास्त काय आवडतं. त्याला पण नंतर तेच जास्त आवडायला करेक्ट आहे. आपणच कुठंतरी ते इनडायरेक्टली त्यांच्यावर पाहिजे. बरोबर आहे. चॅटिंग करत बसलो तर आपण स्क्रोलिंग करत बसलो तर ही करणार. पूर्वी एक घास चिवचा असायचा, एक घास माऊचा असायचा.
आज मोबाईल दिलं जातं, गाणी लावली अगदी जातात. अगदी. आज एक घास सिंचनचा आहे, एक घास बॉब द बिल्डरचा आहे. बरोबर. बरं, यात गंभीर गोष्ट काय, तो काय खायला त्याच्या अंगाला नाही लागत. नाही लागत. आणि तुम्ही किती भरवताय हे तुम्हाला तुम्हाला पण कळत अंदाज येत नाही. नाही. जे गंभीर आहे विषय, त्यासाठी डिजिटल डिटॉक्स खूपच गरजेची गोष्ट काय आहे खरंच. डिजिटल डिटॉक्सिंग. आता मला तुम्हाला हेच, आता तुम्ही जबाबदारी वगैरे पालकांची सांगितलंच आहात. आता शिक्षकांकडून पण काहीतरी म्हणजे संस्था चालकांच्या अपेक्षा असतात, त्या तुमच्या कशा आहेत? प्रत्येक संस्था चालकाला असं वाटतं की माझा प्रत्येक शिक्षक हा डेडिकेटेड असावा, विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त धरून ठेवणारा असावा. आता याच्यामध्ये तुम्ही परत एकदा मी टेक्नॉलॉजीवरती येते. आज अशी कोणतीही गोष्ट राहिलेली नाहीये की जे शिक्षक नव्याने शिकवणार आहे. हो हो हो, बरोबर आहे. 100%. हातात दिल्यानंतर समोरच मोबाईलवर इतक्या गोष्टी येत आहेत की त्या तुम्हाला विद्यार्थ्याला अगोदरच माहिती आहे. त्यामुळे आपण ऍज अ शिक्षक म्हणून माझी एवढीच अपेक्षा असेल की आपण आपल्याला अपडेट ठेवायचं. हो हो, आज चॅट जीपीटीवर सगळं मिळतंय. पेपर पण तयार करून मिळतात. त्यामुळे शिक्षकांनी सुद्धा तंत्रज्ञानाची कास धरून स्वतःला अपडेट ठेवायला पाहिजे. आपण विद्यार्थ्यांचे गाईड म्हणून राहायचं आहे. त्यांना प्रशिक्षण देण्याची गरज नाही. त्यांना जे माहीत आहे त्यातलं घ्यायचं किती आणि सोडायचं किती, एवढंच शिक्षकांनी सांगणं गरजेचं आहे. अत्यंत प्रामाणिकपणे शिक्षक हा प्राणी काम करत असतो. पण त्याचं कसं आहे, तो थोडासा दुर्लक्षित राहतो सर. ना जर विद्यार्थी खुश ना संस्था चालक खुश, असं थोडस मध्ये कात्रीत अडकलेला असतो. त्याच्या परीने शिक्षक हा प्रयत्न करतच असतो, परंतु त्याने थोडस प्लान्ड मेहनत करावी. बरोबर, फोकस्ड प्रयत्न करावे. अपडेट राहून अपग्रेड झालं पाहिजे. बरोबर आहे. अपडेट राहणं गरजेचं आहे. नवीन शिकवायचं नाहीये. जे माहिती आहे त्यातलं काय घ्यायचं, किती घ्यायचं आणि केव्हा वापरायचं, ऍप्लिकेशन कधी करायचं, लॉजिक कसं वापरायचं, एवढंच फक्त आज विद्यार्थ्यांना शिकवणं गरजेचं आहे. 100% मॅडम. आता यासोबतच बघा, शासनाची वेगवेगळी धोरणं आहेत शैक्षणिक, त्याचा कसा काय परिणाम होतोय किंवा त्याचे बेनिफिट्स किंवा हे तुम्ही कसं सांगाल? शासनाने मुलींसाठी, आपल्या महाराष्ट्र शासनाने तर उच्च शिक्षण सुद्धा आता मोफत केलेलं आहे. हा, आणि शालेय शिक्षण म्हणा किंवा राईट टू एज्युकेशनच्या अंतर्गत प्रत्येकाला शिक्षण मिळायला आहे. बस सेवा फ्री आहे. जास्तीत जास्त फॅसिलिटेट केलेलं आहे शासनानं की तुम्ही शिका, जास्तीत जास्त पुढपर्यंत जा. उच्च शिक्षण असू दे किंवा शालेय शिक्षण असू दे किंवा पोषण आहार योजना, कितीतरी योजना शासन इम्प्लिमेंट करत आहे, प्रामाणिकपणे इम्प्लिमेंट करत आहे. आपल्याला त्या योजनेपर्यंत पोहोचायचंय. बरोबर, आपल्याला त्याची माहिती घ्यायची आहे. त्याच्यासाठी जी एलिजिबिलिटी क्रायटेरिया आहे त्याची योग्य व्यक्तीकडनं माहिती घ्यायची आहे. व्यक्ती पण नाही, तुमच्या हातामध्ये मोबाईल आहे. सगळं शासनाने मॅक्सिमम गोष्टी ऑनलाईन ठेवलेल्या आहेत. पण अत्यंत दुर्दैवाची गोष्ट मी तुम्हाला सांगते, 12वी बोर्डाची परीक्षा येईपर्यंत सुद्धा विद्यार्थ्यांनी आधार कार्ड सुद्धा अपडेट केलेले नसतात. योजना तर फार लांबची गोष्ट आहे. त्यामुळे काही शासनाच्या ज्या योजना आहेत ह्या आम्ही आमच्या झेनिथ करिअर अकॅडमीमध्ये सुद्धा राबवतो. जसं की एकल पालक असेल, विशेषतः फक्त आई असेल तर शिष्यवृत्ती योजना आहे आमच्याकडे. त्याच्यानंतर तुमच्याकडे जर पिवळं आणि नारंगी रेशन कार्ड असेल तर आमच्याकडे शिष्यवृत्ती योजना आम्ही त्यांना देतो. तुमचे जर पालक माजी सैनिक म्हणजे इमिजिएट पालक जर माजी सैनिक असतील तर तुम्हाला शिष्यवृत्ती दिली जाते. अशा काही योजना आहेत की ज्या योजना शासनाने लावून दिलेल्या आहेत. ऍक्च्युली कोणत्याही प्रकारची आमच्यावरती बंधनं नसताना सुद्धा आम्ही हे जास्तीत जास्त विद्यार्थी प्रवाहात यावे म्हणून आम्ही ह्या योजना आमच्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा लागू करतो. अरे वा, किती म्हणजे छान उपक्रम तुम्ही राबवताय मॅडम. आता हे सगळं करून देखील तुम्हाला काही अडचणी येत असतात, त्या काय काय असतात? अडचणी म्हणजे मला सर सर्वात जास्त मानसिक त्रास होतो की सगळ्या पूर्ण काउन्सिलिंग करिअरच्या बद्दल माहिती दिल्यानंतर सुद्धा एक प्रकारची त्यांच्यामध्ये एक न्यूट्रॅलिटी असते. बरोबर, न्यूट्रल कुणासाठी चाललंय की म्हणजे हे काय आपल्यासाठी नाहीये, बरोबर, कशाला एवढं करायचंय, याची खरोखरच गरज आहे का. आपल्याला दिसत असतं की एका विद्यार्थ्यामध्ये प्रचंड क्षमता आहे, परंतु काहीतरी कारण सांगून पळवाटा काढणं किंवा मध्येच सोडून देणं, ह्या गोष्टी जे विद्यार्थी करतात ना त्याचा मला थोडा जास्त त्रास होतो. बरोबर.
आर्थिक अडचणींवर तुम्ही मात करू करू शकतो. शैक्षणिक सुविधा तुम्हाला आम्ही पुरवतो आहे. हो, मग माझं म्हणणं एवढंच आहे की घ्या, वापरा बरोबर, आणि कल्याण करून घ्या. 100. ह्या गोष्टीचा थोडा मला त्रास होतो. आणि संस्था चालक असल्यानंतर बाकीच्या संस्था चालकांना जे काही प्रश्न असतात ते मलाही तेवढ्याच पातळीवर face करावे लागतात. पण तुम्ही जर एखाद्या गोष्टीबद्दल पॅशनेट असाल तर ते प्रश्न म्हणजे तुम्हाला संधी वाटतात असं मी म्हणते. बरोबर, आणि एक माझा दृढ विश्वास आहे परमेश्वरावर की चांगल्या कामाने, चांगल्या मनाने जर तुम्ही सुरुवात केली असेल तर परमेश्वर सगळ्या तुमच्या अडचणी त्या त्या वेळेला दूर करतो. तुम्हाला दिसताना अडचण डोंगरा एवढी वाटते, पण सोडवायला सुरुवात केली की अलगद परमेश्वर त्याचं पठार करून टाकतो. बरोबर. ह्या गोष्टीवरती माझा विश्वास आहे. खूप छान आणि खूप सुंदर पद्धतीने तुम्ही हे एक्सप्लेन केले थँक्यू सो मॅडम. मच. आता एवढं सगळं करून देखील आता शिक्षक एवढे राबतात, आई वडील राबतात, मुलंही राबतात, पण आजच्या या काळामध्ये मुलं सुरक्षित आहेत का सगळ्याच बाबतीत? कशा पद्धतीने मुलं, आता बघा शैक्षणिक कॉम्पिटिशन वाढलेलं हो, आहे, हो, हो. मानसिक गोष्टींचा ताण खूप हो, वाढलेला हो, आहे, हो, बरोबर फॅमिली आहे. प्रॉब्लेम्स पूर्वीपेक्षा आता वेगवेगळ्या पद्धतीने आहेत, हँडलिंग आहेत, होतात. आहेत, तर सगळ्यांच्या आहेत. तो सुरक्षित आहे का? कम्फर्ट त्याचा आहे का? एखाद्या व्यक्तीला जर खरोखरच आयुष्यात सक्सेसफुल व्हायचं असेल हम्म, तर पहिली गरजच ह्याची आहे की कम्फर्ट सोडा, बरोबर की. थोडीशी रिस्क घ्या. हा, त्रास होऊ दे. स्वराज्य स्थापनेसाठी शिवाजी महाराजांनी मला जमेल तेवढंच मी करतो काहीच झालं असं म्हटलं असतं तर आज 400 वर्षानंतर सुद्धा एवढ्या उत्साहाने आपण त्यांची शिवजयंती साजरी केली असती का? नाहीच. नाही ना. मग आपल्या समोर हे आदर्श आहेत. स्वातंत्र्यवीर सावरकर असू दे, नंतर बाळ गंगाधर टिळक असू दे, बरोबर, शिवाजी महाराज असू दे, यांच्या आयुष्यामध्ये काही ताण नव्हता का हो? पूर्ण आयुष्य त्यांचं तणावातच गेलेलं होतं, आहे. तणावातच बरोबर. होतं. पण ते लोक मागे हटले नाही. जेव्हा जेव्हा तुम्हाला नाराजी येईल, असुरक्षित वाटेल, तेव्हा तेव्हा स्मरण करा ना ह्या लोकांचं. बरोबर, देवाचं राहू दे म्हणेन मी, बरोबर. देवाचं राहू दे, यांचं तुमचा करा. विश्वास आहे नाही मला माहित नाही, बरोबर, पण तुमच्या ज्या काही 15-16 वर्षाचं आयुष्य आहे, कारण 11वी मध्ये तुम्ही येता तेव्हा एक हो. 14-15 वर्षाचं आयुष्य असतं, असं तुमच्या आयुष्यामध्ये कुणीच तुम्हाला भेटलं नाही का की ज्याच्याकडे बघून आपण आपली असुरक्षितता दूर करू, की बाबा आपल्या आई बाबांसाठी आपण हे करायचं म्हणजे करायचंच, त्यांच्या कष्टासाठी आपण इथं उतरायचं म्हणजे उतरायचंच, असा एकही प्रसंग आला नसेल का? सांगा बरं मला. बरोबर की, असणार की. असुरक्षित अख्खं जग असुरक्षित आहे आज सर. असुरक्षित आहे म्हणून प्रगती आहे. अगदी बरोबर आहे सर, अगदी बरोबर आहे. मगाशी मी तुम्हाला म्हटलं की जिथे जिथे प्रॉब्लेम येतात तिथं तिथं संधी बघा. हा, 4 जण जाऊ शकत नाही ना, बहुतेक हे माझ्यासाठी आहे. बरोबर. आणि प्रॉब्लेम्स तुमचे एकाचे नसणार, खूप सगळ्यांचे, जणांचे असणार. अगदी अगदी तुम्ही जर त्याच्यावर अगदी सोल्युशन काढू शकलात तर तुम्ही लिडर. सिंपल 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 संधी आहे. प्रॉब्लेम, तुमच्या स्वतःचं प्रॉब्लेम स्टेटमेंट घ्या. मी तुम्हाला एक छोटस उदाहरण सांगते, म्हणजे कसं तुम्ही तुमचा प्रॉब्लेम एनकॅश करू शकता. एका कॉलेजमध्ये आम्ही गेलो होतो, तर तिथे हॉस्टेल होतं. हॉस्टेल मधल्या मुलांचा प्रॉब्लेम हा असायचा की सुरुवातीला सकाळी लवकर उठून जी मुलं आंघोळ करायची त्या लोकांना गरम पाणी मिळायचं, नंतरच्या विद्यार्थ्यांना गरम पाणीच मिळायचं नाही, कारण एकदा का गरम पाणी मिळालं की आपण शांत चित्ताने आंघोळ करत राहतो. बरोबर. नंतरच्या विद्यार्थ्यांना पाणी गरम मिळायचं नाही. पण ह्याच्यावरती त्या मुलांनी एक शक्कल काढली. हॉस्टेलच्या प्रत्येक विद्यार्थ्याला एक आय कार्ड दिलं गेलं आणि त्या आय कार्ड वरती एक QR कोड होता. पाणी जिथनं यायचं त्या प्रत्येक ह्याच्यावरती तो QR कोडचा स्कॅनर लावला गेला आणि तो कोड स्कॅन केला की प्रत्येक विद्यार्थ्याला फक्त 20 लिटरच गरम पाणी मिळणार, जेवढं लागतं तेवढंच. बरोबर. त्यामुळे झालं काय की माझा जो प्रॉब्लेम होता, मला डिस्टर्ब करणारी जी गोष्ट होती ती बाकीच्या 10 जणांची पण होती. बरोबर. पण मी हे काय ते गरम पाणीच मिळत नाही काय हे असं रडत नाही बसलो ना मी. सोल्युशन काढलं. मला ही गोष्ट मिळालीच पाहिजे ना, मग मी त्याच्यावरती काहीतरी काम करायला पाहिजे, काहीतरी रिसर्च करायला पाहिजे, काहीतरी शोध लावायला पाहिजे. आणि त्या प्रश्नाचं सोल्युशन इतकं सुंदर झालं की ती इन्स्टिट्यूट पण खुश आणि मुलं पण खुश आणि बिझनेस वाढला. एक बिझनेस ऍब्सोल्युटली सर, ऍब्सोल्युटली. त्यामुळे जेवढे तुम्ही असुरक्षित तेवढी संधी जास्त, तेवढी डेव्हलपमेंट जास्त. स्टॅग्नंट वाहतं पाणी जेवढं स्वच्छ असतं तेवढं डबक्यातलं पाणी स्वच्छ राहत नाही. त्यामुळे टेक द रिस्क, रिझॉल्व्ह युअर प्रॉब्लेम्स अँड डू इट.
अतिशय सुंदर. आता आणखीन एक क्वेश्चन विचारायचा आहे मला, की शिक्षणासोबत संस्कारांची गरज किती आहे? कारण आपण जसं पुढे चाललोय, प्रगती होत चालली, सगळ्या गोष्टी आपण आत्मसात करत चाललोय, पण कुठेतरी संस्कारात मागे पडत चाललोय असं दिसायला. कारण आपले जे पूर्वीचे संस्कार होते ती आणि आजचे याच्यामध्ये थोडीशी तफावत जाणवत आहे. त्याची गरज किती आहे आणि कशा पद्धतीने ते राहिले पाहिजे, टिकले पाहिजे? संस्कार हे असायलाच पाहिजे सर, ते अत्यंत गरजेचा जसं भाग आहे. जसं 3 आपल्या मूलभूत गरजा आहेत, अन्न, वस्त्र आणि निवारा, तसं समाज संस्था टिकून राहण्यासाठी संस्कार अत्यंत गरजेचे आहे. आपल्या हिंदू धर्मामध्ये तर 16 संस्कारांचं जेवढं महत्व आहे तेवढं अख्ख्या जगामध्ये इतर कुठंही अंडरलाईन केलेलं एवढं महत्व नाहीये त्या संस्कारांना. आता ह्याच्यामध्ये सर्वात महत्वाची गोष्ट, संस्कार म्हणजे असे बाबा समोर बस, मी तुझ्यावर करतो, असं होत नाही, असं होत नाही. यासाठी समाजातल्या सगळ्याच घटकांनी एकजुटीने प्रयत्न करणं गरजेचं आहे. आता विद्यार्थी सर्वात जास्त संपर्क कुणाचा, तर शिक्षक किंवा शाळा आणि घर, नातेवाईक, आई वडील, आजी आजोबा, या सगळ्यांनी मिळून एकत्रितरित्या त्यांच्या वागण्या बोलण्यावरून जो काही इंटरप्रिटेशन विद्यार्थी करतो तसा तो वागायला लागतो, बोलायला लागतो, यालाच आपण संस्कार म्हणतो. बरोबर. आम्ही आमच्या झेनिथ करिअर अकॅडमी मध्ये थोडस विद्यार्थ्यांच्या वरती संस्कार करण्याच्या दृष्टीने म्हणा, सर्वात मोठा तर आम्ही हा मुद्दा ठेवलेला आहे की गॅजेट्स अलाउड नाही. बरोबर. दुसरा महत्वाचा मुद्दा, आमच्याकडे अकॅडमिक कोऑर्डिनेटर असेल किंवा मी असेल किंवा आमचे सगळे शिक्षक, हे विद्यार्थी 10-10, 15-15 विद्यार्थी आम्ही डिस्ट्रीब्यूट करून घेतो. त्या विद्यार्थ्याची शारीरिक, त्याच्यानंतर मानसिक, शैक्षणिक जी काही गरज आहे ती त्या शिक्षकाला माहिती असणं गरजेचं आहे. बरोबर. त्या अनुषंगाने नियमित आमच्या मीटिंग्स होऊन त्याच्यातून आम्ही सोल्युशन काढतो. मग कुणी त्या विद्यार्थ्याशी बोलायचं, पालकांना त्या गोष्टी इन्फॉर्म करणं, त्यांना त्याच्याबद्दलचे सोल्युशन्स देणं, ही झाली एक बाजू. मी जसं तुम्हाला म्हटलं, झेनिथ टॉक्स, मेडिटेशन, मोठे मोठे मान्यवर व्यक्ती इथे बोलवायच्या, त्यांच्याशी त्यांना बोलायला लावायचं. इव्हन इंजिनिअरिंग करणाऱ्या, आता करत असलेल्या किंवा करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना आम्ही अगदी 11वीच्या सुरुवातीलाच एखाद्या प्रेस्टिजियस इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये घेऊन जातो. ज्याला मेडिकलला जायचं आहे त्या विद्यार्थ्याला आम्ही एखाद्या मेडिकल कॉलेजमध्ये घेऊन जातो आणि त्याला पूर्ण दिवस त्या प्रिमायसेस मध्ये हे अनुभवण्याचा आम्ही थोडासा प्रयत्न करतो की बाबा रे, हे अशा टाईपची दिनचर्या तुला झेपणार आहे का, बरोबर, तू करू शकणार आहेस का. बऱ्याचशा विद्यार्थ्यांना आम्ही असं विचारतो, आता समजा डॉक्टर व्हायचं आहे, जिथे साधं कापलं आणि बोटातनं रक्त आलं आणि भोवर येऊन जर एखादा विद्यार्थी पडत असेल तर तो मेडिकल प्रोफेशनला योग्य नाहीये. बरोबर आहे. सिव्हिल इंजिनिअरिंग करायचंय, कन्स्ट्रक्शन बिझनेस मध्ये जायचं आहे, पण उन्हामध्ये अर्धा तास उभं राहिलो की माझं डोकं दुखायला लागतं. यू आर नॉट गुड फॉर सिव्हिल इंजिनिअरिंग. त्यामुळे संस्कार ही अशी गोष्ट आहे की जी रोजच्या वागण्या बोलण्यातून विद्यार्थ्यांपर्यंत पोचवायची आहे, रुजवली जाईल. हे घे 1000 रुपये, दुकानात जा आणि चांगले संस्कार घेऊन ये, अशी अजून टेक्नॉलॉजी डेव्हलप झालेली नाही, येणार पण नाही. त्यामुळे संस्कारासाठी समाजातल्या सर्वच घटकांनी एकत्रित प्रयत्न करणं गरजेचं आहे. इथे थोडा तुमचा महत्वाचा मुद्दा मी हायलाइट करेन की मॅडम पैसे दिलेत बघा आता 2 वर्षात, तर तसं काही होत नाही सर. कोणत्याही प्रकारचा चमत्कार करण्यासाठी मी काही डायरेक्ट स्वर्गातनं आलेली नाही. बरोबर. मी प्रयत्न आटोकाट करणार, पण तुमची साथ मला लागणार, पालकांची साथ लागणार. टप्प्याटप्प्याने तुम्हाला तुमच्या विद्यार्थ्यात 2 वर्षात 100% बदल आढळणार, एवढी खात्री मात्र मी देते. बरोबर. म्हणजे फक्त बी चांगलं असून चालत नाही. सगळ्या गोष्टी लागणार. आहे, सूर्य उगवतो आहे त्याचं तो बघून घेईल असं नाही होत सर, असं नाही होत. 100% मला पाणी घालायला पाहिजे, जास्त पाऊस पडत असेल तर काहीतरी कुंपण लावायला पाहिजे. बरोबर. हे गरजेचं आहे. कलेक्टिव्ह एफर्ट्स मॅटर्स. 100% मॅडम. अतिशय सुंदर पद्धतीने मॅडमांनी सांगितलेलं आहे की संस्कारांशिवाय प्रगती होऊ शकत नाही. आता
या सर्व प्रश्नांव्यतिरिक्त मी जाता जाता एक तुम्हाला प्रश्न विचारेन की या व्यतिरिक्त आणि तुम्हाला काय तुमचं मत मांडायचं आहे, कोणता विषय असा राहिलाय का की ज्याच्याबद्दल तुम्हाला बोलायचं आहे, तर ते तुम्ही बोलू शकता आता. मला आजच्या विद्यार्थी आणि पालकांना एवढंच सांगावंसं वाटतं की तुमच्या आयुष्याचे निर्णय तुम्ही स्वतः घेणं अत्यंत गरजेचं आहे. याच्यामध्ये तुम्ही योग्य समुपदेशन करून घेणं आवश्यक आहे. अजूनही थोडस निमशहरी आणि ग्रामीण भागामध्ये काउन्सिलिंग म्हटलं की हा वेडा आहे का, आम्हाला काही कळत नाही का, अशा प्रकारचा स्टिग्मा आहे. तर समुपदेशन करून घेणं किंवा काउन्सिलिंग करून घेणं हा आता काही माझ्या मनाचा विचार राहिलेला नाही, तर ती काळाची गरज आहे. आणि ज्या ज्या घरामध्ये पालकांनी विद्यार्थ्यांचा हात धरलेला आहे त्या घरातले विद्यार्थी कधीही अपयशी होत नाही. त्यामुळे तुम्ही शेतकरी असा, तुम्ही बिझनेसमॅन असा, तुम्ही डॉक्टर असा, तुम्ही कोणत्याही प्रोफेशन मध्ये असा, आपल्या मुलांशी मनमोकळेपणाने संवाद साधा, त्यांना क्वालिटी टाइम द्या. तेच तुमचं भविष्य उज्ज्वल करणार आहे. केवळ आर्थिक दृष्ट्या नाही तर मानसिक दृष्ट्या, शारीरिक दृष्ट्या आणि सामाजिक दृष्ट्या. त्यामुळे कुटुंब व्यवस्था ही अत्यंत उत्तम राहणं हे भावी पिढीच्या उत्तम आयुष्यासाठी सर्वात महत्वाची गोष्ट आहे. थँक्यू मॅडम. अतिशय सुंदर पद्धतीने मॅडम गेली 1 तास झाला आपल्याशी बोलत आहेत. त्याच्यामध्ये त्यांनी शैक्षणिक दृष्ट्या जे काही सर्व मुद्दे आहेत त्या सर्व मुद्द्यावर अतिशय मार्मिक उत्तरं दिलेली आहेत. आता शिक्षणाव्यतिरिक्त आम्ही एक तुम्हाला प्रश्न विचारेन की आम्ही एक उपक्रम राबवलेला आहे जो आता आपण बघतोय की मी प्रत्येक शिक्षण संस्थेपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतोय. ज्याच्यामध्ये कारण सांगतो मॅडम, हे मी सुरू करण्याचं गेली 10-12 वर्ष मी शिक्षण संस्थेत काम करत आहे. अच्छा. आता ते करत असताना लक्षात आलं की तळागाळापर्यंत माहिती पोहोचत नाहीये. दुसरी गोष्ट आहे, आज मी तुम्हाला भेटल्यानंतर लक्षात आलं की वडगाव मध्ये इथं एक इतकं सुंदर विचार करणारी व्यक्ती आहे जी प्रत्येक मुलापर्यंत पोहोचायसाठी शिक्षण म्हणजे किती सुंदर पद्धतीने शिकवता येते याच्यासाठी प्रयत्न चालू आहेत. पण हे सगळीकडे पोहोचत नाहीये. बरोबर. म्हणजे आपल्याला जे पाहिजे ते कुठेतरी आहे, आहे माहित नाही, मला पण शेजारच्या पासून काम चालू आहे. करेक्ट आहे. हा एक उपक्रम माझा असा आहे की तळागाळापर्यंत सर्व शिक्षण संस्था पोहोचाव्यात. बरोबर. गरजेनुसार माझी जी गरज आहे ती कुठे प्रोव्हाइड होते हे बघून पालकांनी तिथे अप्रोच करावा आणि आपल्या मुलाचं भविष्य चांगलं करून घ्यावं. त्यासाठी मी एक प्रामाणिक प्रयत्न केलेला आहे जो गोट्स ऑफ ग्रेटेस्ट ऑफ ऑल टाइम्स ऑफ एज्युकेशन, म्हणजे तुमच्यासारखे शिक्षणातले महारथी या आपल्या पॉडकास्ट चॅनल मध्ये येत आहेत आणि त्यांनी आपले जीव जे लावलेलं आहे शिक्षण संस्थेसाठी अगदी खुलून समोर सांगत आहे. कारण काय होतं, प्रत्येक पोहोचणारा व्यक्ती तुमचं विजन नाही सांगू शकणार नाही. ते विजन डायरेक्ट पालकांपर्यंत पोहोचावं. बरोबर आहे. प्रत्येक पालकांना प्रत्येक ठिकाणी अप्रोच होणं शक्य नाही. करेक्ट. पण रोज रात्री झोपायच्या आधी एक शाळा, एक कॉलेज जर ते चेक केले तर कदाचित त्यांचे डिसिजन्स योग्य पडतील, मुलाचं भलं होईल आणि त्यांचा वेळ पण वाचेल. यासाठी हा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. याबद्दल तुम्हाला काय वाटतं? ऍक्च्युली सर, जेव्हा आपण सुरुवातीला संपर्कामध्ये आलो आणि तुम्ही मला ह्या उपक्रमाबद्दल सांगितलं त्यावेळेला आय वॉज व्हेरी एक्साइटेड. व्हेरी मीन्स व्हेरी एक्साइटेड की दिस इज द ओनली मीडिया थ्रू विच आय कॅन रीच टू ईच अँड एव्हरी कॉर्नर ऑफ महाराष्ट्र. बरोबर. त्यामुळे मला खूप एक्साइटमेंट होती आणि करायला पाहिजे असं मनामध्ये होतं. पण करणार कोण हे जे माझे प्रश्न होते याला ह्या उपक्रमाद्वारे तुम्ही उत्तर दिलं. त्यामुळे मी तुमचं अभिनंदन करते. समबडी इज देअर इन द विसिनिटी हू थिंक्स अबाउट सच थिंग्स. बरोबर. कारण कळकळ सगळ्यांनाच वाटते पण ते ऍक्च्युअल प्रयत्न करणं जास्त गरजेचं असतं सर. मलाही कळकळ खूप आहे पण माझा ऑरा लिमिटेड आहे, माझी एरिया लिमिटेड आहे. आज तुमच्या माध्यमातून मी जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत, पालकांपर्यंत, समाज घटकांपर्यंत ही माहिती पोहोचू शकते याचा मला अत्यंत आनंद होतो आहे सर. म्हणजे भले ते बघो न बघो, ऐको न ऐको, किमान चांगली चर्चा सुरू होईल समाजात याच्याबद्दल मी अत्यंत पॉझिटिव्ह आहे आणि ह्या सगळ्या उपक्रमाचं श्रेय मी तुम्हाला देऊ इच्छिते. थँक्यू मॅडम. हे अत्यंत रेअर आहे, अत्यंत आवश्यक आहे
आणि इनिशिएटिव्ह घेतलेल्या व्यक्तीला सर्वांनी सपोर्ट करायला पाहिजे असं माझं प्रामाणिक मत आहे सर. थँक्यू थँक्यू सो मच. हार्टिएस्ट कॉंग्रॅच्युलेशन्स फॉर स्टार्टिंग सच टाइप ऑफ प्रोजेक्ट्स इन वेस्टर्न महाराष्ट्र. बरोबर. आणि मला सांगताना आनंद होईल की भारतातला एकमेव एज्युकेशनल पॉडकास्ट चॅनेल आहे. फंटास्टिक. आजपर्यंत हा उपक्रम कोणीही केलेला नाहीये. नाही, आभार तुमचे करा मानावे तेवढं कमीच आहे. म्हणजे माझ्याकडे शब्द नाहीये तुमच्या लक्षात येत असेल. बरोबर. आय एम व्हेरी हॅपी अँड व्हेरी एक्साइटेड. आणि तुम्हाला असे असंख्य उपक्रम सुचू द्या आणि त्याच्यावर कार्य करण्याची क्षमता परमेश्वर तुम्हाला देऊ अशी मी परमेश्वराकडे मनापासून प्रार्थना करेन. थँक्यू सो मच. येस सर. याच एका चांगल्या ह्याच्यावर आपण आज थांबतोय. येस नक्कीच पुन्हा भेटू. येस. परत एक नवीन अशाच आसामीशी भेटू आणि आपलं करिअर चांगलं साध्य करू. जय हिंद, जय महाराष्ट्र. थँक्यू सो मच. नमस्कार, मी अनुष्का आशिष रोटे. मी इंग्लिश मीडियम स्कूलमधून माझे शिक्षण पूर्ण केले. पेठ वडगाव सारख्या सामान्य गावातून मी माझे शिक्षण पूर्ण केले. मला झेनिथ करिअर अकॅडमीमुळे मोठमोठ्या शहरांमध्ये जाण्याची अजिबात गरज बसली नाही, कारण झेनिथ करिअर अकॅडमीने पेठ वडगाव मधल्या मुलांना त्यांची स्वप्न पूर्ण करण्याची संधी दिली. मी आता सध्या JEE ची तयारी करत आहे. माझ्यामध्ये अजिबात आत्मविश्वास नव्हता की मी JEE सारखी परीक्षा तयार करेन, पण झेनिथ करिअर अकॅडमीमध्ये आल्यामुळे माझ्यामध्ये एक आत्मविश्वास निर्माण झाला की मी त्या परीक्षेसाठी कॅपेबल आहे व IIT सारख्या मोठमोठ्या इन्स्टिट्यूटमध्ये जाण्याची मला संधीही मिळेल. झेनिथ करिअर अकॅडमीमध्ये 4 ते 5 या वेळेत मुलांचे ज्या काही डाऊट सेशन समस्या असतील त्या सोडवल्या जातात. परीक्षेच्या वेळेस येणारे दडपण व प्रेरणा द्यायचे काम आमच्या अकॅडमीचे डायरेक्टर डॉक्टर माधवी सावंत मॅम ह्या आम्हाला मार्गदर्शन करतात. तर करिअर निवडण्याचे कन्फ्युजन असेल तर टेन्शन घेऊ नका. झेनिथ करिअर अकॅडमीच्या तज्ज्ञ शिक्षकांसोबत करा तयारी आणि मिळवा घवघवीत यश.